मुलाने आणि सुनेने मिळून आपल्या म्हाताऱ्या विधवा आईला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन घराबाहेर काढले. पण त्यानंतर 5 वर्षांनी जेव्हा त्यांनी त्यांच्या आईला एका आलिशान गाडीतून तिच्या 2 बॉडीगार्ड सोबत उतरताना पाहिले, तेव्हा त्या दोघांची शुद्धच हरपली. बघा सर, मी आधीच सांगितले आहे की तुम्ही या गाडीला हात लावू नका. ती विकली गेली आहे. एक मॅडम खूप लांबून स्पेशल ही कार घेण्यासाठी आल्या आहेत. जर त्यांच्या गाडीला जराही स्क्रॅच पडला तर त्या आमचे हे शोरूम बंद पाडतील. त्या कधीही इथे पोचत असतीलच. तुम्ही प्लीज ह्या कारपासून दूर व्हा. त्या शोरूमच्या एका कर्मचाऱ्याने मयूर आणि राणीला सांगितले. मयूर रागातच बोलला, तुम्ही लोक असे कसे करू शकता? मला माझ्या बायकोच्या वाढदिवसाला ही कार गिफ्ट द्यायची होती. सॉरी सर, तुम्ही 1 महिन्याच्या आधीच ही कार पाहून गेले होते. त्यानंतर तुमचा काहीच रिप्लाय आला नाही. आता आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत बसू शकत नाही ना. एवढे बोलून त्याने मयूर आणि राणीला त्या गाडीपासून लांब केले. राणीला तिच्या आवडीची कार न मिळाल्यामुळे ती मयूरकडे रागाने पाहू लागली. मयूर तिच्याकडे पाहत म्हणाला, राणी, तुला माहीत आहे आपली परिस्थिती काय सुरू आहे आणि वर रोज तुझी काही ना काही डिमांड असते. कदाचित तुला माहिती नसेल, पण मी ही कार घेण्यासाठी किती लोकांकडून उधार पैसे घेतले आहेत. पण राणीला त्याबद्दल काहीच देणं घेणं नव्हतं. तिला तर तिच्या वाढदिवसाला हीच कार पाहिजे होती. दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. तेवढ्यातच 2 लोकांसोबत एक 55 वर्षाची महिला डोळ्यांवर गॉगल, महागडी सिल्क साडी नेसून शोरूममध्ये पोहोचली. शोरूमच्या मालकांनी तिला पाहतच बसायला खुर्ची दिली आणि म्हणाल्या, काय घेणार मॅडम, चहा, कॉफी की थंडा? त्या महिलेने कोल्ड कॉफी सांगितली. तितक्यात शोरूमचा कर्मचारी धावतच एक कोल्ड कॉफी घेऊन आला. संपूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यानंतर मालकाने त्यांची गाडी रेडी असल्याचे सांगितले. सुनीता मॅडम कारजवळ पोचताच मयूर आणि राणीच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या आश्चर्याचा ठिकाणाच राहिला नाही. ते समोर भूत पाहिल्यासारखे त्यांच्याकडे पाहू लागले. त्यांना स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. सुनीता मॅडमने त्यांच्याकडे पाहत 50 लाखांचा चेक शोरूमच्या मालकाला देत म्हणाल्या, ही कार आज संध्याकाळपर्यंत माझ्या ऑफिसला पोहोचली पाहिजे. हो नक्की मॅडम, तुम्ही काळजी करू नका. आम्ही पूर्ण सुरक्षित तुमची कार तुमच्या ऑफिसला नेऊन सोडू. एवढं बोलून त्याने सुनीता मॅडमच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि सुनीता मॅडम त्यांच्या 2 बॉडीगार्डसोबत कारमध्ये बसून निघून गेल्या. मयूर आणि राणी अजूनही त्यांच्या जाणाऱ्या गाडीकडे डोळे विस्फाटून बघतच होते. मयूर फुटफुटत कर्मचारीला विचारू लागला की भाऊ, ही आत्ता आलेली बाई कोण होती? तुम्ही ओळखता का यांना? मयूरने अनोळखी असल्याचे विचारले. तो कर्मचारी म्हणाला, काय साहेब, तुम्ही यांना ओळखत नाही? अहो, हे विचारा की यांना कोण ओळखत नाही? यांना याच शहरात नाही तर आजूबाजूच्या शहरातील लोकही चांगलेच ओळखतात. राणीला अजूनही तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिला स्वप्न पाहत असल्याचा भास होत होता. काही वर्षांपूर्वी भिकारीसारखी राहणारी बाई ह्या स्टेजला कशी पोहोचली? ती मयूरकडे बघत म्हणत होती की असं कसं होऊ शकतं? आणि मयूरला हाच प्रश्न पडला होता. त्यालाही काही सुचत नव्हते. तर तिकडे सुनीता मॅडम त्यांच्या ऑफिसला येऊन पोहोचल्या होत्या. त्यांच्या खुर्चीवर बसून त्या फोटोकडे एकटक पाहत होत्या. जे दुःख त्यांनी आजपर्यंत सोसले होते ते आज पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर आले होते. आज त्यांचा भूतकाळ पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर येऊन उभा राहिला. अगं आई, तू सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार राहत जा. तुझ्या शरीरातून खूप दुर्गंधी येते. माझ्या एवढ्या आलिशान घराला मी इतक्या महागड्या वस्तूंनी सजवले आहे. लोक माझ्या घराची स्तुती करून थकत नाही आणि एक तू आहेस जिच्यावर नजर गेली की किळस येते. एकतर आधीच उन्हामुळे हालत खराब झाली आहे आणि त्यात तुझी दुर्गंधी. जा आणि आधी आंघोळ कर, मग इथे बस. मयूर त्याच्या आईला ऐकवत होता. त्याची आई
सुनीताजी पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाली, बाळा, तुला माहीत नाही का, मी सकाळी अंघोळ करून देवाची पूजा करून मगच इथे बसते. आणि बाळा, रात्रभर मी घामाने ओलीचिंब होऊन माझ्या बेडवर पडलेली असते. माझ्या रूमचा टेबलही फॅन बंद झाला आहे. किती दिवस झाले सुनीला सांगते की तो दुरुस्त करून दे आणि मला आंघोळीला एक साबण आणून दे, पण ह्या घरात माझं कोणी ऐकतच नाही. असं म्हणत सुनीता मॅडम रडू लागली. मयूर म्हणाला, आई, तू सकाळी सकाळी तुझ्या सुनेची तक्रार करतेस. तुला लाज नाही वाटत का? अरे, तिला संपूर्ण घराची जबाबदारी उचलावी लागते. ती तुझी इतकी काळजी घेते आणि तूच तिच्याबद्दल तक्रार करतेस. तितक्यात राणी आली आणि म्हणू लागली, आई, तुम्ही का सकाळी सकाळी यांच्याकडे रडगाणे गात आहात? नोकरीच्या समस्या आणि घराच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही तर आई आहात ना त्यांचे. तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाही का? आणि काय म्हणत होतात तुम्ही, ही पंखा दुरुस्त करून देत नाही आणि आंघोळीला साबणही देत नाही. अहो ऐका, घरात नवीन साबण नव्हता म्हणून मी म्हणाले की लाईफबॉय साबण तिथे ठेवला आहे, त्याने आंघोळ करा. पण नाही, तुमच्या आईला सुगंधी साबण हवा आहे. अहो, माझ्या जागी दुसरी सून असती तर ती कधीच घरातून हकलून दिले असते. मी आहे ना म्हणून ह्या घरात टिकल्या आहेत आणि बघा, त्या तुमच्याकडे माझी तक्रार करताय. असे म्हणत राणी रडण्याचे नाटक करू लागली. मयूर म्हणू लागला, रडवला ना विचारीला, काय प्रॉब्लेम आहे तुझा? का म्हणून लायबॉय साबण वापरत नाही? सुनीताजी म्हणाल्या, सुनबाई, जो साबण मला देत होती त्याने आपण रोज हात धुतो आणि तोच साबण मला आंघोळीला देत होती. अशी मी देवाची पूजा कशी करू शकतेस? मयूर काही बोलायच्या आतच राणी बोलली, साबण कधी घाण होतो का? आणि हात धुवायला मी हँडवॉश आणून ठेवला आहे, मग हा साबण फेकून द्यायचा का? बघताय तुमच्या आईचा थाट, आणि पंखा दुरुस्त करायला इतके पैसे लागतील की त्या पैशात नवीन पंखा विकत येईल. आता तुम्हीच सांगा किती खर्च आहे हा? त्यावर मयूर म्हणाला, आईला का पडली आहे याची? आईच्या फक्त प्रत्येक डिमांड पूर्ण व्हायला हव्यात. ऐक आई, तुला जो साबण लावायचं असेल तर लाव, नाहीतर तुझ्या खोलीत बसून राहा. बाहेर बसायची काहीच गरज नाही. आणि राणी, ह्या वर्षी गरमी खूप वाढली आहे. मी AC ऑर्डर केला आहे, तो आपल्या खोलीत लावला जाईल. असे म्हणत तो ऑफिसला निघून गेला. शेवटी सुनीताजी यांना मजबुरीने तो साबण वापरावा लागला. करणार तरी काय? आता त्यांना त्यांच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागली होती. त्या त्यांच्या खोलीत बसून त्यांचे जुने दिवस आठवू लागल्या आणि रडू लागल्या होत्या. त्यांनी त्यांच्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. त्याला शिकून एवढं मोठं केलं. लग्नाआधी त्याला या शहरात मोठं घर घेऊन दिलं आणि आज तोच मुलगा सुनेसोबत मिळून आपल्याच आईचा अपमान करतो. एक दिवस राणी किचनमध्ये होती. सुनीताजी फिरत त्यांच्या मुलाच्या खोलीत गेल्या. त्यांचा मुलगा ACच्या थंड हवेत गाठला होता, त्यामुळे त्यांनी AC बंद केला. थोड्याच वेळात मयूर मोठ्याने ओरडला, राणी, AC कोणी बंद केला? माझ्या खोलीत रात्रभर AC चालला तर काय प्रॉब्लेम आहे? सुनीताजी म्हणाल्या, बेटा, AC मी बंद केला होता. मी पाहिले तेव्हा तू थंडीने गारटला होतास. मयूर म्हणू लागला, आई, तुझ्यासारख्या भिकारीसारखे घर नाहीये हे. 10 लोकांमध्ये एकच कूलर वापरायला. आजही आठवते मला, आजी आजोबांच्या घरात सगळे एकाच रूममध्ये झोपत होतो. माहित नाही सगळ्यांना हवा कशी लागत होती. खूप कंजूस होते तुझ्या घरचे लोक, आणि तीच सवय तू माझ्या घराला लावू नकोस. एवढं बोलून मयूर रागातच खोलीतून त्याच्या निघून गेला. राणी बोलली, तुम्हाला कित्येकदा सांगितले की अशी कामं करत जाऊ नका म्हणून, पण तुम्हाला ओरडा खायची सवयच लागली आहे. आणि मला न विचारता माझ्या खोलीत जायची हिंमत कशी झाली तुमची? आता मला माझं काम करू द्या. मला 2-4 दिवसांसाठी माहेरी जायचं आहे. सुनीताजी त्यांच्या नाताशी बोलत होत्या. गुड्डू बाळा, सुट्ट्यांमध्ये तू तुझ्या आजी आजोबांच्या घरी जाणार आहेस? तिथे तुला खूप मजा येत असेल ना? आजी तुला खूप छान छान पदार्थ बनवून खायला घालत असेल ना? गुड्डू म्हणाला, नाही आजी, आजोबा मला गोड खाऊ देत नाही, दात खराब होतात. सुनीताजी हसत म्हणाल्या, सुनबाई, इथून काही चांगले पदार्थ बनवून घेऊन जा. राणी म्हणाली, माझे आईवडील चांगल्याच गोष्टी शिकवतात, तुमच्यासारखे मुलांना बिघडून ठेवले नाही. आणि गुड्डू,
तुला कितीतरी वेळा सांगितले आहे की आजी जवळ जात जाऊ नकोस, नाहीतर तुझ्याही शरीरातून दुर्गंधी येईल. आता जा तुझ्या खोलीत आणि हे घ्या तुमचे जेवण. खाऊन झाल्यावर गुपचूप तुमच्या खोलीत जायचं. ताटात डाळ भात आणि लोणचं पाहून सुनीताजी म्हणाल्या, सुनबाई, सकाळ सकाळी भात आणि तोही थंड आहे. कालचाच उरलेला भात आहे का? राणी म्हणाली, का? तुम्ही सकाळी भात खाऊ शकत नाही का? काल गुड्डूने भात खाल्ला नाही, त्याने पिझ्झा खाल्ला होता. तुम्ही खाऊन घ्या, नाहीतर दुपारपर्यंत तोही खराब होईल. उगाचच का अन्न वायला घालवायचे? हे घरात आणण्यासाठी तुमचा मुलगा दिवस रात्र मेहनत करतो. सुनीताजी यांनी विचार केला. वाद घालून काहीच उपयोग नाही, कारण त्यांचं या घरात कोणीही ऐकून घेत नव्हतं. सुनबाई सोबत मुलगाही इज्जत आणि पर्वा करायला विसरला होता. त्यांनी रडत तो डाळभात खाल्ला आणि खोलीत जाऊन तेवढ्यात फोनची रिंग वाजली. राणीने फोन उचलला तर तिची नणंद सुमल म्हणाली, कशा आहात वहिनी आणि आई कशी आहे? राणी वेडेवाकडं तोंड करत म्हणाली, माझे हाल तर विचारू नका आणि तुमच्या आईची मजा तर मजाच आहे. तुम्ही सांगा, तुम्ही मजेत आहात नाही? अहो दीदी, कधीतरी तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा आणि आईला सोबत घेऊन जा. काही दिवस आम्हालाही सुखाचा श्वास घेऊ द्या जरा. राणीचे बोलणे ऐकून सुमन म्हणाली, हो वहिनी, मी माझी जबाबदारी विसरलेली नाही, पण आईच माझ्याकडे येऊन राहत नाही. त्या घरात बाबांच्या आठवणी आहेत. पण तुम्ही काळजी करू नका, मी परवा तिथे येत आहे, तेव्हा तुम्हाला थोडासा आराम मिळेल. भावालाही कळवा. राणीने जोरात फोन ठेवला आणि म्हणू लागली, एक काय कमी होती, आणखीन दुसरी येत आहे. सुनीताजी यांनी विचारले, कोणाचा फोन होता सुनबाई? आणखी कोणाचा असणार? तुमच्या लाडक्या मुलीचा होता. परवा येत आहे. इथे राहून काही जबाबदारी पार पाडणार आहे, देव जाणे. उलट आमचाच खर्च वाढवणार. राणी बडबड करतच नवऱ्याला सांगायला गेली. मुलगी येणार आहे हे ऐकून सुनीताजी यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आता त्या 2 दिवस कधी जातात याचीच वाट पाहू लागल्या. 2 दिवसांनी त्यांच्या अंगावर साडी फेकत म्हणाली, आज चांगली आंघोळ करून ही साडी नेसून तयार व्हा. सुनीताजी म्हणाल्या, सुनबाई, ही साडी कोणाची आहे? तू तर अशी साडी नेसत नाही ना. राणी म्हणाली, माझ्या आईची आहे. तिच्याकडे अशा भरपूर साड्या पडलेल्या आहेत. मी तुमच्याकरता मागवलेली आहे. सुनीताजी म्हणाल्या, सुनबाई, माझा मुलगा एवढाही कमवत नाही का की मला एखादी नवीन साडी घेऊन देईल? आता मी तुझ्या आईच्या वापरलेल्या जुन्या साड्या नेसू का? राणी रागातच म्हणाली, वा, या वयात नेसायला म्हातारीला नवीन साड्या पाहिजेत. गुपचूप ही साडी नेसायची, नाहीतर आज रात्रीच तुम्हाला तुमच्या जुन्या साडीवर रेल्वे स्टेशनवर भीक मागायला सोडून येईल. तेव्हा कळेल तुम्हाला. बिचाऱ्या सुनीताजी त्यांच्या नशिबाला कोसत होत्या की आणखीन काय काय बघायचं बाकी राहिलं आहे. 2 तासांनी सुमन माहेरी आली. राणीने तिच्यासमोर चहा आणि बिस्किट ठेवले. सुनीताजी यांची नजर बिस्किटवर होती आणि हे पाहून सुमन आतल्या आत रडत होती. तिने प्रेमाने बिस्किट आईकडे सरकवले तेव्हा सुनीताजी म्हणाल्या, नको बेटी, तू थकून आली आहेस, तू खा, मी दिवसभर खातच राहते. सुमन म्हणाली, हो आई, दिसत आहे. असे म्हणत तिने जबरदस्तीने आईला बिस्किटे खाऊ घातली. आई अशी बिस्किटे खात होती जणू काही कितीतरी वर्षांनंतर तिने बिस्किट चाखले होते. काही वेळाने सुमन आणि आई आणि वहिनीशी बोलत असताना तिचा भाचा तिच्या पर्समधून काहीतरी काढत होता. सुमनने जाऊन त्याला रंगेहात पकडले आणि समजावले की भविष्यात असे कधीही वागू नकोस, नाहीतर मी तुझ्या आईवडिलांना सांगेन. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण विनाकारण रागवले होते. मयूर बोलत होता, राणी, मला माझा रुमाल सापडत नाही. एवढ्या छोट्या घरात राहणे कठीण झाले आहे. त्यावर घरात इतकी लोक पाहिल्यावर मला काहीच सुचत नाही. रुमाल घेऊन राणी खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, हे घ्या. उशी खाली आला होता. मयूर म्हणाला, माझा नाश्ता तयार आहे. राणी म्हणाली, हो, तयार आहे. गुड्डूलाही बोलवा, तोही नाश्ता करून घेईल. राणीने सगळ्यांना नाश्ता दिला आणि बोलली, गुड्डू, सँडविच खाऊन घे, नाहीतर शाळेत जायला उशीर होईल.
तेवढ्यातच सुमन राणीला म्हणाली, वहिनी तुम्ही गुड्डूला जेवण भरवा, तोपर्यंत मी त्याची बॅग पॅक करून देते. एवढं बोलून ती गुड्डूची बॅग पॅक करू लागली. तेव्हा तिची नजर काही पैशांवरती पडली. ती पैसे काढत म्हणाली, गुड्डू तू पुन्हा पैसे घेतलेस? काल मी तुला समजावून सांगितलं होतं ना की ही चांगली गोष्ट नाही. गुड्डू रागातच म्हणाला, तुमची हिंमत कशी झाली माझी बॅग चेक करायची? मला नाही जेवायचं. तो आवाज ऐकून राणी किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली, काय झालं? तू रागात का आहेस? त्यावर गुड्डू म्हणाला, बघ ना आई, कालही यांनी मला रागवलं होतं आणि आजही माझ्या बॅगेतून पैसे काढून घेतले. राणी रागातच म्हणाली, सुमन लाज नाही वाटत मुलांचे पैसे घेताना? माझ्या मुलाने असं काय केलं होतं जे तुम्ही काल त्याच्यावर रागवलात? हे सगळं तुम्ही तुमच्या घरात करत जा. आमच्या घरात हे सर्व चालणार नाही. द्या ते पैसे इकडे. सुमन म्हणाली, नाही, अजिबात मिळणार नाही. हा लहान आहे, पण आपल्या घरातील हे संस्कार नाहीत. तुम्हाला माहित आहे मी काल कोणत्या गोष्टीवरून ह्याला रागवले होते? तुमच्या लाडक्या गुड्डूने काल माझ्या पर्समधून पैसे काढले होते. विचारा त्याला. आता चोरी करायला हा शिकला आहे. तुम्ही जितका हट्ट त्याचा पूर्ण करणार तितकाच तो हट्टी होत जाईल. सुनीताजी म्हणाल्या, बेटी तू त्याला खडसावून बरोबर केलंस. शेवटी हे घरची मुलं आहेत. ह्यांचे संस्कार बिघडावे असे कोणाला वाटणार नाही. त्याच्या जागी जर माझा मुलगा असता तर मीही त्याला कठोरच शिक्षा दिली असती. राणी म्हणाली, माझ्या मुलाला हात लावायची हिंमत कोणातच नाही. सुमन म्हणाली, वहिनी तुम्ही असे बोलताय जणू गुड्डू आमचा कोणीच नाही. अहो, आज जर तुम्ही त्याला रोखले नाही तर उद्या तो कोणती मोठी चूक करेल कोणास ठाऊक. राणी म्हणाली, बघा येऊन 2 दिवस झाले नाहीत तर तेवढ्यात तुमच्या मुलाला चोर बनवले. मयूर म्हणाला, सुमन तू इथे आईला भेटायला आली होतीस, झालं भेटून. आता जाऊन तुझ्या घरची जबाबदारी सांभाळ. आम्हाला आमच्या हालवर सोड. सुमन म्हणाली, मी आजवर तेच करत आली आहे. तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईला सांभाळू शकत नाहीत तर मुलांना काय सांभाळणार? दादा, जर तुम्ही लोकच त्यांच्या समोर असं बोलत असाल तर विचार करा तुमचं मूल काय शिकेल. तुम्ही त्याला चुकीच्या गोष्टींमध्ये अडवत नाहीत. त्याच्यासमोर तुम्ही तुमच्या आईला आणि बहिणीचा आदर करत नाहीत. तुम्हाला काय वाटतं तो मोठा झाल्यावर तुमचा आदर करेल? मयूरने रागाने गुड्डूला थप्पड मारली आणि म्हणाला, जा शाळेत, मी तुझ्याशी नंतर बोलेन. गुड्डू रडतच तेथून निघून गेला. राणी सुमनला कटू शब्दात म्हणा लागली की, रडवलं माझ्या मुलाला तुम्ही लोकांनी. काय मिळवलं तुम्हाला असं करून? आत्ताच्या आत्ता चालते व्हा इथून. आणि एवढीच आईची आठवण येत असेल तर ह्या म्हातारीला सुद्धा सोबत घेऊन जा. आम्ही आता तिला या घरात ठेवणारच नाहीत. सुमन म्हणाली, तुमचं घर तुम्हाला आठवत नसेल, पण 11 वर्षांपूर्वी जेव्हा गावातील जमीन आणि घर विकण्याचा प्रसंग आला तेव्हा तुम्ही दोघांनी असे सांगितले होते, सही करा, हे घर एका मुलीचे कर्तव्य असते. आणि शहरातील हे घर जे वडिलांनी आईसाठी मोठ्या कष्टाने बांधले आहे त्यात तुम्ही लोक आईची पूर्ण काळजी घ्याल असे वचनही दिले होते. ही काळजी घेतली जात आहे का आईची? मयूर म्हणाला, सुमन तुला काय बोलायचंय? सुमन म्हणाली, दादा काही बोलायला उरले आहे का? मी लालची नाही, पण तुम्ही लोकांनी आईचा मान ठेवला नाही. आणि वहिनी तुम्ही मला आईला सोबत घेऊन जायला सांगत आहात? राणी पटकन म्हणाली, हो घेऊन जा. सुमन म्हणाली, ठीक आहे, मी आईला माझ्या बरोबर घेऊन जाते. तुम्ही असं करा, 11 वर्षांपूर्वी जमीन आणि घर विकून तुम्हाला जी काही रक्कम मिळाली होती ती आईच्या नावावर जमा करा. आणि हे घर तर आईचेच आहे. तिची इच्छा असेल तर ती इथे कामवाली बाई ठेवून राहू शकते. मयूर म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे की मी ते पैसे आईच्या नावावर करू आणि ती एवढ्या मोठ्या घरात एकटी राहील? सुमन हसतच म्हणाली, आता सकाळी तूच ओरडून म्हणत होतास की किती लहान घर आहे हे, इथे येणाऱ्या लोकांमुळे तुझा श्वास गुदमरतोय, आणि आता तूच म्हणतोय हे एवढे मोठे घर आहे. तुला नक्की काय म्हणायचं आहे ते आधी नीट ठरवून घे. राणी म्हणाली, एका ननंदबाई, जर तुम्ही इथे काही मिळवण्याच्या उद्देशाने आले असाल तर 1 रुपयाही मिळणार नाही. आईला घेऊन जायला आला असाल तर घेऊन जाऊ शकता. सुमन उभी राहून म्हणाली, माझी आई ह्या घरातून का म्हणून जाईल?
हे घर माझ्या आईचे आहे. तेव्हा मयूर आईचा हात जोरात पकडत म्हणाला, तूच तुझ्या मुलीला सांगितले असणार की आम्ही तुझी काळजी घेत नाही. आम्ही तुला सोडले तर तुला कोणी विचारणारही नाही. सुमनने तिच्या भावाचा हात धरला आणि म्हणाली की आईचा हात सोड, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसणार नाही. आणि आई, यातच फक्त भावाचा आणि बहिणीचा दोष नाही, तुझाही आहे. सुनीताजी रडत म्हणाल्या, मी काय करू शकत होती बेटी. सुमन म्हणाली, बाबा गेल्यानंतर तूच आम्हा सर्वांना सांभाळले, माझे लग्न केले आणि मला आठवते की माझ्या लग्नाच्या दिवशी या लोकांनी मला कागदपत्रांवर सही करायला लावली होती, जेणेकरून लग्नानंतर मी बदलू नये. आता जर हेच लोक इतके बदलले आहेत तर तू स्वतःला बदलू शकत नाही का? अरे, तूच मला शिकवलं होतं की आपल्या हक्कासाठी बोलायचं हवं आणि तू स्वतः हे विसरलीस. तुमची सून आणि मुलगाही तुझा आदर करत नाही. तुझा लहान नातू सुद्धा येता जाता तुला लाता मारत जातो आणि तू गप्प बसतेस का? आई, तू का म्हणून स्वतःला त्यांच्यावर ओझे समजतेस? तू त्यांच्यावर अजिबात ओझे नाहीस. मुलीचं बोलणं ऐकून सुनीताजी यांना थोडासा धीर मिळाला होता. तेव्हाच राणी रागाने सुमनचे केस पकडून म्हणाली, तू असं काही करणार, ऐकणार, खूप आदर केला, आता निघ माझ्या घरातून. जर सुमनला तिला स्वतःला सोडायचे असते तर तिने स्वतःला एका झटक्यात सोडवले असते आणि तिला उत्तरही दिलं असतं, पण तिने फक्त तिच्या आईकडे पाहिलं. अचानक सुनीताजी यांच्यात इतकी ताकद आली की त्यांनी राणीला एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या, सोड माझ्या मुलीला. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची? राणी लांब जाऊन पडली. तेव्हाच मयूर समोर येऊन म्हणाला, 2 दिवसात मुलीने तुला असे काय खाऊ घातले की तुझी एवढी हिंमत वाढली? सुनीताजी काही बोलणार त्या आधीच सुमनने तिच्या भावाच्या कानाखाली जोरात आवाज काढला आणि म्हणाली, नालायक, आईशी ह्या भाषेत बोलताना तुला लाज नाही वाटत? अरे, जो माणूस आपल्या आईचा आदर करू शकत नाही तो या जगात कोणत्याच स्त्रीचा आदर करू शकत नाही. आता मी तुला दाखवते की मी काय करू शकते, थांब. सुमनने लगेच पोलिसांना फोन केला आणि घडलेली सर्व परिस्थिती सांगितली. काही वेळातच आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले. पोलिसही आले. सुनीताजी यांच्याकडे पाहून कोणालाही काहीही सांगण्याची गरज पडली नाही. सुनीताजी यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी राणी आणि मयूरला अटक केली. विचारपूस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघेही घरी आले. जेव्हा त्यांना समजले की त्यांची हालत आणि इज्जत दोन्ही खराब झाली आहेत, तेव्हा ते दोघेही सुनीताजी यांची माफी मागू लागले. तेव्हा सुनीताजी त्यांच्याकडे पाहू लागल्या. तेव्हा सुमन म्हणाली, आई, या आधीही तू स्वतःचे निर्णय स्वतः घेत होतीस आणि आजही घेऊ शकतेस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की स्वतःची इज्जत आधी स्वतः करायला शिक, कारण जोपर्यंत तू स्वतःची इज्जत करणार नाहीस तोपर्यंत कोणीही तुझी इज्जत करणार नाही. सुनीताजी आत्मविश्वासाने म्हणाल्या, मला तुम्हा दोघांशी काहीही संबंध ठेवायचा नाही. जे पैसे तुम्ही आधी घेतले होते ते मी घेतलेच आहेत, पण आता तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुम्ही 2 दिवसात हे घर रिकामे करा आणि तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे जा. ज्या घराच्या लालसेपोटी सून आणि मुलाने माझी इज्जत केली नाही, आता मलाही त्या घरात राहायचे नाही. हे घर विकून मी दुसरीकडे निघून जाईन आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्या महिलांसोबत माझे उर्वरित आयुष्य सुखाने घालवीन. असे बोलून सुनीताजी त्यांच्या मुलीसोबत खोलीतून निघून गेल्या. 2 वर्षांनी मयूर आणि राणीला ते घर सोडावे लागले. सुमन तिच्या आईला काही दिवस स्वतःच्या घरी घेऊन गेली आणि ब्रोकरला सांगून ते घर विकायला सांगितले. मुलीने आणि जावयाने सांगूनही त्या तिथेच थांबल्या नाहीत आणि गावी जाऊन एका म्हाताऱ्या महिलेच्या घरी राहू लागल्या. मुलीने सर्व पैसे आईच्या अकाउंटला टाकले होते, जेणेकरून त्या जोपर्यंत ह्यात आहेत त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये. सुनीताजींनी पाहिले की तिथे एक वृद्ध स्त्री मातीच्या छोट्या मूर्ती बनवून आपला उदरनिर्वाह करत होती. एके दिवशी सुनीताजींनी त्यांना विचारले, मी तुम्हाला काही मदत करू का? तुम्ही मला तुमच्यासोबत या घरात राहायला जागा द्याल? मी तुमच्यासाठी एवढेच तर करू शकते ना. सुनीताजी यांना लहानपणापासूनच ह्या सर्व वस्तू बनवण्याची खूप आवड होती.
नवरात्र असो की गणेश स्थापना, त्या संपूर्ण परिसरासाठी मूर्ती बनवायच्या. सुनीताजी आता नवनवीन प्रकारच्या मूर्ती बनवू लागल्या. त्यात रंग भरून त्यात जीव ओतायच्या. जणू काही ती मूर्ती जिवंतच आहे. त्या महिलेच्या दुकानाची विक्री चांगली होऊ लागली. त्यांनी बनवलेल्या मूर्ती विकत घेण्यासाठी लांबून लोक येऊ लागले. हे बघून सुनीताजी यांची हिंमत आणखीनच वाढली. येथूनच सुनीताजी यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली. सुनीताजीला मोठमोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या. मंदिरातील मूर्तीपासून तर ते स्टेडियम मधील खेळाडूंच्या पुतळ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या मूर्ती सुनीताजी यांच्या कारखान्यात बनल्या जाऊ लागल्या. आतापर्यंत भिकारीसारखे आयुष्य जगणाऱ्या सुनीताजी त्यांच्या गावातीलच नाही तर आजूबाजूच्या शहरातील प्रसिद्ध झाल्या होत्या. कालपर्यंत सुनीताजी आपल्या मुलांवर सुनेवर ओझे बनून राहत होत्या आणि चांगले जेवण मिळण्यासाठी तरसत होत्या. त्यांनी आज 5 वर्षात इतके कमवले होते की त्या दररोज 100 लोकांना खायला देऊ शकत होत्या. सुनीताजी विचारातून बाहेर आल्या. आतापर्यंत त्यांची कार शोरूमच्या लोकांनी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर उभी केली होती. त्या बाहेर पडताच त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा मयूर आणि सून राणी त्यांच्या कारचा पाठलाग करत त्यांच्या ऑफिसपर्यंत येऊन पोहोचले होते. आईचे ऑफिस पाहून दोघांचे डोळे विस्फारले. दोघांनी आईला पाहिले आणि रडतच आईच्या पायावर पडू लागले. आई, आम्हाला माफ कर. आम्ही आमच्या देवी समान आईचा खूप मोठा अपमान केला. देव आम्हाला कधी नरकातही जागा देणार नाही. तू घरातून निघाल्याबरोबर माझी नोकरी गेली. आम्ही 1-1 रुपयाला तरसू लागलो. पण सुनीताजी आपल्या निर्णयावरती ठाम राहिल्या आणि त्यांनी ऑफिसच्या वॉचमॅनला सांगून दोघांनाही धक्के देत तेथून हाकलवून लावले. दोघांनाही आपल्या वागण्यावर पस्तावा होत होता. दोघेही खाली मान घालून रडतच तेथून निघून गेले. सुनीताजी यांनी त्यांच्या नंतर कधीच त्यांच्याकडे मागे वळूनही पाहिले नाही आणि आपल्या यशस्वी जीवनाकडे वाटचाल करत राहिल्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सुनीताजी यांचा निर्णय कसा वाटला आणि म्हातारपणामध्ये त्यांनी परत एकदा म्हाताऱ्या लोकांना स्वाभिमानाने कसं जगायचं याचं उत्तम उदाहरण बनून जगून दाखवलं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.